नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग मी जवळजवळ 3:30 वाजता सुरू करतेय. आज निखिलचं घरून काम आहे, वर्क फ्रॉम ऑफ होम आहे त्याचं. आणि त्याचं मला इतकं इरिटेशन होतंय की मी शब्दात नाही, याला पण मला बोलू द्यायचं नाही आज. असं होतं. मला इतकं इरिटेशन यासाठी होतं की 2 दिवस निखिल जेव्हा ऑफिसला जात होते ना, तो जायच्या आत माझी सगळी कामं आवरून जायची. आणि मला काही वाटत नव्हतं, मग दिवस पूर्ण माझा असायचा. बट होऊ द्यायचं. ओके, तर झालाय कुकर शांत. तर मी सांगत होते की निखिल 2 दिवसापासून ऑफिसला जात होता. आज तो घरी आहे. आज तो बोला की करतो मी घरून काम. पण सखीने त्याला इतका त्रास दिला दिवसभर, म्हणजे आमची आंघोळ करायला आम्हाला 12-1 वाजले. ती अजिबात त्याचा पिछा सोडत नाही. बरं, तो दिसला की परत मी पाहिजे, खायला प्यायला पण तो पाहिजे. तर मला असं वाटतं की त्याने रोज ऑफिसला जावं, कारण तू जर रोज ऑफिसला गेला तर माझी पण कामं पटपट आवरतील. म्हणजे मला असं की निखिल का बरं तू घरी आहे आज. मला याच्या आधी सवय नव्हती कधी, बट तो 2 दिवस ऑफिसला गेला तर ऍक्च्युली मला बरं वाटतं. म्हणजे त्याचं पण काम होतंय आणि माझं पण काम होतंय. तर आज आमचा लंच दुपारी 3:30ला होतोय. सखीचं मात्र सगळं खाऊन पिऊन झालंय, तिचं सगळं वेळेत असतं. आणि मॅडम चांगल्या 12 पासून झोपलाय, 3:30 झालीये, उठेलच ती अर्ध्या तासात. त्याच्या आधी म्हटलं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करून घ्यावं. तर आज ऍक्च्युली मी होम टूर देणार होते, बट ऍक्च्युली मी दिलेली पण आहे होम टूर. या आधी पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की दे होम टूर, म्हणून मी छान मस्त प्लॅन केला होता. पण आता प्लॅन मध्ये चेंज झालाय. कुठे चालली तू? नको जाऊ, थांब इथेच. हात घे बाजूला बेटा, माग सरक. नको ना जाऊ सखू. करा बाय करा आईला. ती मला ओळख देई ना, ती काय बाय करे. सखू टाटा कर मम्माला, बाय कर. बाय बाय. नको ना जाऊ बिट्टू, थांब ना, मी तुला इडली देते ना. इडली इडली खायची तुला? चलो बाय. चलो बाय. ओके, तर बापले गेलेत खाली खेळायला आणि माझ्याकडे वेळ आहे. तसा मी होम टूरचा प्लॅन कॅन्सल केला होता, बट म्हटलं आता वेळ आहे तर देऊन टाकूयात. आणि होम टूर साठी घर असं काही विशेष सुशोभित नाही केलंय मी. आईच्या घराची पण होम टूर मी तशीच दिली होती जशी होती, आणि इथे पण तशीच देते. कारण घर आहे, घर म्हटल्यावर थोडाफार पसारा येणारच. त्यात माझं लेकरू तुम्हाला माहिती किती ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे थोडाफार असतो. बट ठीक आहे, चलो मैं दिखाती हूँ ऊपर ऊपर से. मी का हिंदी बोलते, हे सगळं शुभमुळे होतं जनरली. तिला मराठी येत नाही महाराष्ट्रीयन असून, आणि तिला मराठी शिकवता शिकवता आता मला हिंदी यायला लागले बऱ्यापैकी चांगलं. असो, मी का बोलते याबद्दल. ओके, तर ही आमची एंट्रन्स आहे. हा जो गणपती आहे हा मला अतुल भाऊजींनी गिफ्ट केला होता. आणि हे त्या दिवशी मी याचं काढलं होतं ना संक्रांतीचं, ते मस्त दरवाजाला लावलंय. आणि तोरण बऱ्यापैकी जुनं आहे. तर असं दिसतं हे इथून आत जायला. गोड दिसतंय ना. नंतर इथे हे दिवाळीच्या वेळेस शुभ लाभ जे लावलेलं होतं ते नाव निखिलचं आहे, कारण निखिलने लग्नाआधी घर घेतलेलं आहे. आणि ते जे येल्लो येल्लो आहे ना, ते वास्तुशांतीच्या वेळेसचं आहे, जे 6 वर्षापूर्वीचं आहे, ते अजून गेलेलं नाहीये. आणि हे असंच आहे, कीप युअर चप्पल अँड ॲटिट्यूड आउटसाइड. हे असंच लावलेलं होतं आमच्या जे फ्रेंड्स लोक होते त्यांच्यासाठी. आणि हे मजाकवारी होतं, बट ठीक आहे, छान आहे. सो असं दिसतं हे इथून घर. घराच्या मागे हा मोरपीस लावलाय, कारण नाशिकला जे कार्तिकीय स्वामींचं मंदिर आहे ना, तिथे मिळतात हे मोरपीस पूजेचे, तो तिथला आहे हा. त्यानंतर इथे हा सोफा आहे. हा 2 सीटर आहे, जो आम्ही ह्या दिशेला ठेवलाय. आणि इथे आम्हाला हे पोस्टर लावायचंय सखीच्या बर्थडेचं. सखी किती गोड दिसते, खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. सखी काही एक्झॅक्ट मी दिसते, मी लहानपणी अशीच होती. तर इथे हे वेलकम टू सखीज फर्स्ट बर्थडे होता, जे मी करून वेलकम टू सखीज होम असं मला करायचं आहे. तर इकडे हा 2 सीटर सोफा आहे. तर इकडनं दाखवत होता हॉल. ओके. आणि सोबतच सखीची चेअर आहे, ज्याच्यावरून तिला उड्या मारायला खूप आवडता. हॅपी बर्थडेचा पोस्टर माझ्या बर्थडे पासून लावलेला आहे, बट ठीक आहे. आणि हा इकडे 3 सीटर सोफा आहे. तर किचन मधून बघितलं तर हॉल असा काहीसा दिसतो. ओके. आणि हे तशी गरज नाहीये, या कार्पेट म्हणू शकतो आपण याला, बट सखीला त्याच्यावर लोळायला फार आवडतं आडवहून, म्हणून मग मी ते ठेवते कधी कधी. आणि इकडे खूप सारे, इकडे वरती पण पोस्टर्स होते जे आता पडलेले, आणि हे सगळे निखिलला खूप आवडतात पोस्टर लावायला, म्हणून मग सब मोह माया है, दो घूट अंदर, सिकंदर. इकडे काय काय आहे,
आदतें खराब है शौक नाही, आदतें खराब नाही है शौक नवाबे वाले है. आणि हे एक्झॅक्ट माझ्या नवऱ्यासाठी आहे. त्याचे शौक तसेच आहेत. नंतर काय तेरा इगो तो दो दिन की कहानी है पर मेरी अक्कल खानदानी है, हे पण निखिलसाठीच आहे. आणि स्माइल अ लॉट इट कॉस्ट नथिंग. ओके. आणि हा आमचा टीव्ही आहे 55 इंचेसचा, जो कधीतरी लागतो युट्यूबवर. बाकी आमच्याकडे जे आपण म्हणतो ना केबल, त्या टाईप असं काही नाहीये. ओके. आणि वरती हे सूर्य देवता आहेत कारण ते असावेत म्हणून. अजून गोष्टी घेतलेल्या आहेत आम्ही, पण असं लावलेलं वगैरे नाहीये. आणि इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. ये तर हा आहे आमच्या आजूबाजूचा परिसर. आणि आमचं नवीन घर ते तिकडे होतंय. सी दिसत असेल तर ओके. तर आमचं नवीन घर तिथे अजून तयार होतंय. गॅलरीत झाडं लावलेले होते, बट आता आम्ही घरी नव्हतो तेव्हा त्याची गडबड झाली, सो सगळे सुकलेत. चाफा तर पूर्ण गेलेला आहे, पण तुळस तरी लावावी अशी माझी इच्छा आहे, सो मी ते लावून घेईल पटकन. मी आता कपड्यांच्या घड्या घालत होती निखिल आणि ते जायच्या आधी, त्यामुळे ते तसेच पडलेत. मी बाहेरच घड्या घालून ठेवते, मग प्रत्येकाच्या कपाटात नेऊन ठेवते, नाही तर आज जाऊन फार गोंधळ होतो. आणि इकडे खुर्ची आणि सखीच्या खेळण्या आणि बिन बॅग आहे. कधी सखी घरात खेळते, कधी बाहेर खेळते. सो असं काही आहे आमचा छोटासा हॉल. मला आवडते होम टूर द्यायला आणि माझा नवीन ट्रायपॉड पण मस्त आहे. अजून एक महत्वाची गोष्ट जी मला सांगावीशी वाटते, लग्नानंतर आय थिंक माझं लग्न 8 जूनला झालं होतं आणि 13 जूनला मी या घरात आली होती. आम्ही देवदर्शन करून वगैरे आलो होतो. या घरात काहीच नव्हतं. या घरात इथे 2 गाद्या होत्या हॉलमध्ये, ह्या साईडला 2 गाद्या बेडमध्ये होत्या आणि किचनमध्ये गरजेपुरतं सामान होतं. बाकी घरात काहीच नव्हतं. सो मी खूप प्राऊडली सांगते, प्रत्येकाला सांगते की जे काही थोडं मोठं आहे ना, ते मी निखिलने कधी सॅक्रिफाईस करून, कधी कष्ट करून, कधी आवडीने, कधी कधी गरज आहे म्हणून अशा गोष्टी घेतलेल्या आहे आणि आमचा छानसा असा संसार सजलेला आहे आता. सो मला आवडतं हे सगळं. म्हणजे मला खूप असं हे होतं की मी पप्पा आले ते ना, पप्पांना पण आमचा विषय झाला की पप्पा म्हणे जेव्हा मी फर्स्ट टाइम तुझ्याकडे आलो एक दिवस मुक्कामी, मला असं झालं होतं की अरे हिला काही घेऊन द्यायचं का. मला लग्नात सामान नव्हतं दिलेलं कारण मी पुण्याला येणार होती, मग तोडफोड झाली असती. बट जी रक्कम वगैरे देतात ना, ती दिलेली होती की यांना काय लागेल ते घेऊयात. पण ते नाही घेणं झालं कारण लग्नाच्या वेळेस खूप खर्च वगैरे असतात. निखिलने प्रचंड क्रेडिट कार्ड मारून ठेवलेलं होते. याची मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे की निखिलने कसे 6 महिने त्रास दिलेला आहे पहिले मला फायनान्शियली. बट ठीक आहे. पण घरात जी गरजेची गोष्ट असते ना, फ्रीज सुद्धा नव्हता आमच्याकडे, टीव्ही पण नव्हता, मोजकी भांडे आणि गॅस वगैरे होता. बट आता माझ्याकडे सगळ्यात छान संसार आहे. म्हणजे इथून जेव्हा मी माझ्या नवीन घरात जाईल ना, तेव्हा माझ्याकडे अशी एक पण गोष्ट नाही की जी राहणार नाही. सो होतं, प्रत्येकाचं होतं, प्रत्येकाचे छान छान दिवस येतात. ठीक आहे, आता आपण किचन मध्ये जाऊयात. किचन माझं खूप छान आहे. किचन मी जर एक्स्ट्रा खर्च करून तयार करून घेतलेलं आहे. किचनच्या दारावर हे घोड्यांचा पोस्टर आहे. आय थिंक याची फ्रेम करायची होती, बट ते 4-5 वर्ष झालं ते तिथे लावलं गेलंय, त्याच्यामुळे फ्रेम बिम तर काही होणार नाहीये. आणि इकडे असं आम्ही हे कपाट केलेलं होतं डेकोरेशनच्या वस्तू ठेवायला, ज्याच्यात आता सगळे सखीचे औषध, गोळ्या, घड्याळ, घड्याळ काय म्हणता येईल, ठीक आहे, जे काही आहे ते आमच्या सगळ्यांचे घड्याळ वगैरे आहेत. आणि इथे पण चावी वगैरे, चार्जर वगैरे, चष्मे. सो आता मी इथे डेकोरेशनसाठी केलेलं होतं. इथे मी आधी चांदीचे भांडे, माझ्याकडे खूप चांदीचे भांडे मी मस्त मांडून ठेवलेले होते, पण मला बरेच जण बोलले की नको ठेवूयात, ते बरोबर नाही वाटत किंवा मग भीती असते, म्हणून मी ते ठेवून दिलं. तर हे 3 कप्पे मी आधी जे डेकोरेशनसाठी वापरणार होती तिथे आता सगळा सखी रिलेटेड पसार आहे. आणि खालचे 3 कप्पे तर मी ऑफिशियली सखीला देऊन दिलेले की बाई तुला काय ठेवायचं ते ठेव, काय काढायचं ते काढ. इथून पुढे आल्यानंतर आहे माझं किचन. हा, तर ही जी समोर दिसते ना, ही ड्राय बाल्कनी होती आणि ही पॅक होती. बट आम्ही ती आत घेतली, म्हणजे फक्त जिथे ते काचा दिसतात ना तिथे ओपन होतं, काचा लावून घेतल्या आणि इथे एक दरवाजा आणि खिडकी होती, ती आम्ही बंद करून टाकली आहे. इकडे माझा फ्रीज आहे आणि फ्रीजच्या वरच मी मिक्सरसाठी कप्पा केलाय, कारण आता मला खूप जास्त मिक्सर यूज करावा लागत नाही. मी ते मिनी मिक्सर घेतलेलं आहे, त्याच्यात बऱ्यापैकी वाटण होतात माझे, फक्त इडलीचं जे आहे ते दळलं जात नाही. सो मग हे इझी पडतं, मग जेव्हा लागेल तेव्हा मी वरतून काढून घेते. आणि इकडे गॅस आणि हे सगळं आहे. हे सगळं मी आता नाही पुसलेलं आहे, माझं बऱ्यापैकी पुसलेलं असतं. आता थोडेफार डाग दिसत असतील कारण स्वयंपाक झालाय माझा, नाही तर मी हे पुसून ठेवत असते. सो इकडे ना, माहित नाही आत कसे दाखवते पण मी तुम्हाला. ओके, इकडे चहा साखरीचे मसाल्याच्या डब्यावरती माझं जे फूड प्रोसेसर आहे, ज्याचे भांडे मी कधीतरी यूज करते,
ते ठेवलेले आहेत. इकडे ही चिमणी आहे जी मी खूपच कमी यूज करते. आणि इकडे वरती सगळे ग्लासेसचे जी क्रॉकरी सेट आहेत ना ते, आणि खाली कप वगैरे आहे. आता चहा आम्ही दोघंही घेत नाही त्याच्यामुळे कप बशी लागत नाही. हे 3 कप काढलेले कारण आई आलेली होती ना तेव्हा तिला लागायचं म्हणून. आणि बस बाकी अशी आम्हाला काही गरज पडत नाही काचेच्या भांड्यांची. सो जे आहे ते असं इथे ठेवलेलं आहे मी. किचन ओट्यावर इथे असं माझं एक झाड असायचं, पण आता सखी आल्यापासून काहीच नाहीये. केटल आहे कारण गरम पाणी द्यावं लागतं तिला बऱ्यापैकी. तिची बॉटल आहे, तो तिचा खाऊचा डब्बा आहे. मागचं पुसायचं बाकी आहे, कमेंट करायच्या आधीच सांगते. इकडे गॅसवर आहे, मी आज इडली सांबर केलं होतं सो सांबर आहे. मागे काल पुऱ्या तळल्या होत्या त्याचं तेल आहे, दूध. इकडे मी जे काही केलेलं आहे ते. आणि इकडे ह्या साईडला पण माझं बेसिन आहे. आता मी भांडे लावून घेतलेत, बट हे उद्याचे धुवायचे भांडे जे तसेच ठेवलेत कारण मावशी दुसऱ्या दिवशी येतात. तर इथे इथे सगळा प्लास्टिकचा तो पसारा आहे जो मी कधीतरी यूज करते. जसं की बॉटल्स वगैरे कधीतरी लागतात, ज्यूसचं मशीन कधीतरी लागतं. हा हे 2 खाऊचे डबे आहेत जे लागत असतात. सो ते ठेवलेत. आणि इथे कांदा कापायचं मशीन आहे, सखीची बॉटल आहे, पाहुणे आले की पाण्याला लागतं जेवताना बसायला. सो ते सगळं आहे. प्लीज तुम्हाला माझ्या ह्याच्यात काही चुकीचं वाटत असेल तर खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठे घाण वगैरे दिसली तरी सांगा की हे चांगलं नाही दिसत आहे, मी देईल लक्ष नीट. आणि इकडे आमचं ऑरो आहे, हे काय सॉरी म्हणता, हे ॲक्वागार्ड आहे, ॲक्वागार्ड. तर हे असं आहे. आणि कधी कधी इथे आरसा म्हणून पण यूज करते मी कारण छान दिसतं आणि क्लिअर आहे सगळं. याचा एक खूप मोठा फायदा आहे, जर आपण एखादी गरम वस्तू बेसिन मध्ये टाकली त्याच्यावर पाणी टाकलं ना, मस्त वाफ वरती जाते. मी फक्त एक कपडा मारते, ते छान क्लिअर होतं. सो असं काहीतरी किचन आहे. आणि तर ड्राय बाल्कनीत जाऊयात. तर ड्राय बाल्कनीत हा जो ओटा आहे ना, हा मी एक्स्ट्रा करून घेतलेला आहे. इथे मोठा हा जो आहे ना, हा मी करून घेतलेला आहे. ओव्हन आत्ताच घेतलेलं आहे मी, हे मायक्रोवेव्ह. तर हे आडवं ठेवायपेक्षा असं ठेवू म्हटलं म्हणजे जागा पण राहते. सोबतच आता इथे मी हे चार्जिंग खेळतोय आम्ही सध्या इथे. इकडे सखीचे फळ आहेत. केळी आम्हाला अशी झाकून ठेवावी लागते कारण तिला दिसली की लगेच केळी खायला मागते. घरून कांदे आले होते, निम्मे मी वापरायला घेतलेत, निम्मे इथे ठेवलेत. पाटा वरवंटा कधीतरी मी यूज करते, खरंच सांगते खूप नाही बट कधीतरी यूज करते. या खिडक्या मी आतून पुसलेल्या आहेत, बट बाहेरून इतकी धूळ आहे त्याच्यामुळे ते बाहेरून नाही पुसले जात, ते सिक्युअर पण नाहीये, त्यामुळे मी त्याच्या नाही नादी लागत. वरती मात्र मी असं छान हे केलेलं आहे. लाईटची गडबडच आहे, बट ठीक आहे जे आहे ते. पुन्हा इथे लाइटिंग पण लावलेली आहे, ते आता रात्री मी दाखवेल. आणि इकडे पूर्ण स्टोरेज केलेलं आहे. इथे बघा, इथे मी सगळं छान रचून ठेवलेलं आहे. आवड आहे तशी मला संसाराची. इकडे पण सगळे बेडशीट्स वगैरे आहेत. वरती माझं प्रमोशनचं जे काही सामान होतं ते. इथे पसारा असू शकतो, नाही इथे पण पसारा नाहीये. हे गीजर आमचं लावायचं राहिलंय. वरती हे काय, हा वरती हे व्हॅक्युम क्लीनर आहे. खाली सगळा जो आहे तो माझा मेकअपचा कप्पा आहे आणि खाली बॅगचा कप्पा आहे. इकडे वॉशिंग मशीन आहे. आता हे आम्हाला उद्यापासून लागणार नाही कारण आमचं हे लागून जाईल, काय म्हणतो आपण, गिझर लागून जाईल. सो ते यूज नाही होणार ते. तर हे आमचं वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीनच्या शेजारी मी हे अगारोचं जे क्लिनिंग वाला आहे ते ठेवते. आणि इकडे सगळं फरशी पुसायचं किंवा सखीचे जे खेळण्या क्लीन करायचं लिक्विड वगैरे ते सगळं मी इथे ठेवते. इथे कपडे ठेवते किचन पुसायचे. इकडे एक्स्ट्रा साबण आणि भैया पावडर आहे कारण सारखं लागतं देव घासायला आणि त्याला. आणि इकडे पण एक्स्ट्राचं सामान आहे. खाली हे भांड्यांचं लिक्विड आहे. हे कांदे मी थोडे काढून ठेवलेत. इकडे नारळ आहेत आणि लसूण, गरज नाही लसणाची पण आईने दिली होते. आणि इकडे ह्या बॅग्स ठेवल्यात ज्या कचऱ्याला लागतात. आणि इथे असं काहीसं दिसतं. अरे सो छान आहे. आणि इथे मी सगळे किचन रिलेटेड स्टिकर लावले. सो मी बऱ्यापैकी छान यूज केलाय ड्राय बाल्कनीचं असं मला तरी वाटतं. ओके. आणि हे जे ड्रीम कॅचर आहे हे निखिलने कुठून तरी आणलं होतं. याच्या खाली एक पाटी लावली आहे मी, किचनचे रूल्स जे कोणी फॉलो नाही करत. आणि हे आम्हाला कोणतरी गिफ्ट दिलं होतं. तर किचन दाखवते मी तुम्हाला असं लांबून. छान वाटतं मलाच व्हिडिओत. किचनच्या एक्झॅक्ट समोर आहे आमचा एक बेडरूम. ओके. तर चला इथं ये
नाही दिसत आहे का? ठीक आहे. ओके, तर हा एक छोटा बेडरूम आहे. वरती जे आहे तो स्टूल मला सारखा लागत असतो वरचं सामान काढायला. सोबतच मी इथे सखीचे कपडे ठेवलेले आहेत, जे बाहेर जायचे यायचे ट्रेडिशनल कपडे, जे लग्नाला वगैरे घालतो, जे कधीतरी लागतात महिना 2 महिन्यातनं. सो ते मी तिथे ठेवलेले आहेत. हे आमचे कपाट वाटलं गेलंय. इकडचं निखिलचं आहे, तिकडचं माझं आहे. कपाटा शेजारी तिथे निखिलची एक बॅग ठेवलेली आहे, जिच्यातलं सामान आम्हाला वाटायचंय मित्रांचं किंवा ज्यांचं ज्यांचं आणलेलं आहे ते बूट बूट शूज जे काही आहे त्याचं. सोबतच तिथे हे देवघर आहे. आज पूजा केलेली नाही कारण परवापासून आम्हाला सुतक पडलंय, सो 13 दिवस पूजा नाही करायची आहे. सो ते तसंच आहे. मिनिमम देव आहेत माझ्याकडे, खूप जास्त नाहीयेत, बट जेवढे घरात असायला हवेत तेवढे आहेत. सोबतच आमचे गजानन महाराज सुद्धा आहे. इथे पण आम्ही महाराजांच्या घरात राहतो. शिवाजी महाराजांचा तेवढा फोटो नाहीये, बट ते मोठी फ्रेम करायची, ती नवीन घरात करू असं निखिलचं म्हणणं आहे. पण महाराज मनात ते इथे जरी महाराज मनात आहेत. हे जे आहे इथे देवाचं सगळं सामान आहे. मी वाती वगैरे भिजवून ठेवते, तेल वगैरे माझं ठरलेलं आहे कोणतं देवाला यूज करायचं. आणि हे जे कब्बड बघताय ना, याच्यात पण एका याच्यात माझं थोडी ज्वेलरी आहे आणि खालच्या याच्यात सगळं देवाचं सामान आहे, सगळ्या पोथी वगैरे जे काही असेल ते. सो आम्ही ह्या रूम मध्ये फक्त वॉर्डरोब ठेवलंय आणि ह्या गाद्या आहेत. ह्या 4 गाद्या आहेत, ज्या एकावर एक ठेवलेल्या आहेत. सो कोणी पाहुणे रावळे आले तरी पण तिथल्या गाद्या यूज करता येतात. आणि आमच्याकडे सॅटर्डे संडे असतातच पाहुणे फॉर शुअर. तर आणि इथे निखिलचं ऑफिसचं पण काम होतं आणि सखीसाठी पण सिक्युअर प्लेस ही खेळायला. सो हा आमचा छोटासा चिल्ड्रन बेडरूम आहे. इथे पण मी लाइटिंग लावून घेतलेली आहे, पण आता उजेड आहे त्याच्यामुळे ती दिसणार नाही. कोणीतरी विचारलं होतं 1 BHK का एवढंच घर आहे का? नाही, तर हा आमचा छोटासा बेडरूम आहे. हा, आणि हा आमचा अजून एक बेडरूम आहे. बेडरूम मध्ये आता गेल्या गेल्या आहे झोळी, कारण ती सखीसाठी अगदीच इम्पॉर्टंट आहे. आणि हा रूम आम्ही बऱ्यापैकी मोकळा ठेवला. इथे फक्त बेड बघताय तुम्ही, आणि इथे सखीचे जे कपडे आहेत ना बाहेर घरी घालायचे वगैरे ते. इथे आमची फ्रेम आहे आणि ह्या फ्रेम मध्ये आय डोंट नो वाय सखी म्हणायची पप्पा आणि आंटी, पप्पा आणि आंटी. ती मला ओळखत नव्हती, पण ठीक आहे. सोबतच इथे खाली पण जे आहे ना, त्याच्यात पण सखीचे पॅन्ट्स वगैरे ज्या तिला डेली लागतात. आणि माझा लाईट आहे, स्टुडिओ लाईट. इकडे वॉशरूम आहे. तसं निखिल आत्ताच आला त्याच्यामुळे हा इथेच ठेवलाय टॉवेल त्याने, बट अडकवून ठेवलाय तो, बेडवर नाही फेकत. आणि हे बेबी ज्याच्याकडे बघून बघून सखी आली आहे. आणि सांगा मला कमेंट मध्ये, दिसतो का म्हणजे सखी दिसते का या गोब्यासारखी? मला हे बाळ खूप आवडतं. होप सो दुसरं असंच होईल सेम. सो हा एवढंच आहे. आणि आम्ही 19व्या मजल्यावर राहतो त्याच्यामुळे छान दिसतं इथून पण जे काही दिसतं ते. सो इथे एक वॉशरूम आहे. हा आरसा आज मी पुसला होता, बट आय डोंट नो वाय त्याला त्याच्यावर डाग नाहीये, बट तो भुरकट झालाय. तो मला पुन्हा एकदा पुसावा लागणार आहे. इकडे पण एक वॉशरूम आहे. हे आपलं छोटंसं वॉश बेसिन. आणि हे असं 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 माझं घर. आय होप तुम्हाला माझं घर आवडलं असेल, आमचं घर आवडलं असेल. आणि सगळ्यात मेन, निखिला हा एरिया सोडायचा नव्हता, त्याच्यामुळे आम्ही पुढचं जे घर घेतलं. अरे याला लाईटला काय झालं? ओके, काय झालं तर माहित नाही लाईटला. निखिला एरिया सोडायचा नव्हता, त्याच्यामुळे आम्ही जे समोर जे घर घेतलं दुसरं ते पण इथेच घेतलंय समोर. आणि आमचा मजला नाही आलाय अजून, आम्ही तिथे 16व्या मजल्यावर घेतलेलं आहे, बट चलताय. तर असं काहीसं होतं माझं छोटंसं घर. आय होप तुम्हाला माझं घर आवडलं असेल, आमचं घर आवडलं असेल. निखिलचं घर आहे आधी, मग माझं घर आहे. तर आय होप तुम्हाला आमचं घर आवडलं असेल. आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठे काही चेंजेस वाटले, म्हणजे तुम्हाला काय वाटलं असेल की चुकीचं ठेवलं गेलेलं आहे किंवा इथे नाही छान दिसत आहे किंवा इथे घाण होती थोडी, तर ते पण चांगल्या भाषेत खाली सांगा. मी नक्की त्याच्यावर वर्क करेल. आणि जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, जेव्हा मी आले तेव्हा घरात काहीच नव्हतं आणि आम्ही छान मस्त संसार थाटलाय आमचा. आणि आम्ही ह्या घराचं फर्निचर करायचं ऑलमोस्ट फायनल केलं होतं. आम्ही प्लॅन वगैरे काढून आणला होता. आम्ही खूप स्टेप बाय स्टेप केलं होतं. म्हणजे जेव्हा कोविड होतं तेव्हा आम्हाला याची खूप गरज होती गाडीची, कारण आम्हाला घरी जायचे हाल होत होते. मग तेव्हा जी सेव्हिंग होती त्याच्यात गाडी घेतली. नंतर परत थोडीफार सेव्हिंग केली, त्याच्यात मला किचनला खर्च आला होता जवळजवळ 2.5 लाख रुपये. तर तेव्हा मी तो किचनवर केला. आणि त्याच्यानंतर पुन्हा आमची सेव्हिंग झाली होती, तर मी ठरवलं होतं की चला आता आपण फर्निचर करूया बेडचं, हॉलचं. बट त्याच वेळेस पुन्हा असं वाटलं की यार हे घर थोडं छोटं पडतंय आपल्याला. कारण जेव्हा आई तात्या येतात ना तेव्हा त्यांची खूप गैरसोय होते. म्हणजे तात्यांना घरात बऱ्यापैकी मोठ्या घरात राहायची सवय, इथे आली का त्यांना थोडं अडचणीचं होतं. आमचे कॉमन वॉशरूम खूप छोटं आहे, दुसरं वॉशरूम पण खूप मोठं आहे, जे गंगा लेजंड मध्ये राहतात त्यांना माहितच असेल. मग आम्ही पुन्हा असं ठरवलं की चला आपण नवीन घर बघूयात, कारण
तेव्हा होती आमची तेवढी परिस्थिती की आपण नवीन घर बघू शकतो आणि आमच्याकडे थोडीफार सेव्हिंग पण होती की आपण डाऊन पेमेंट पण करू शकतो. मग अशा स्थितीत आम्ही 2022च्या मिडला घर बघायला सुरुवात केली होती आणि असं करता करता 2023ला आम्हाला आमची सेव्हिंग पण बऱ्यापैकी झाली होती तोपर्यंत आणि आम्हाला आमच्याच इथे नवीन प्रोजेक्ट लॉन्च झाला. प्रोजेक्ट लॉन्चच्या आदल्याच दिवशी आम्ही तिथे बघून गेलो होतो की सगळं छान छान आहे आणि मग आम्ही तिथे घर बुक केलं. ते घर याच्यापेक्षा मोठं आहे. मुळात याचे वॉशरूम मोठे आहेत जसे तात्यांना लागतात आणि घर पण मस्त ऐसपैस आहे आणि मला ऍक्च्युली हाऊस होती. ते जे घर घेतलंय ते निखिलनी माझ्या नावावर घेतलेलं आहे. निखिलनी माझ्या पप्पांनी मला खूप मदत केली होती. माझी पण सेव्हिंग होती. बट ते छान वाटतं. असं म्हणतात की मुलीला घर नसतं, आधी वडिलांचं असतं, नंतर नवऱ्याचं असतं. माझ्या बाबतीत तसं नाहीये. मी सगळीकडे हक्क गाजवते, पप्पाच्या घरी पण, सासरी पण, इथे पण. इव्हन माझं कधी भांडण झालं मी निखिलला असं म्हणत नाही की मी घर सोडून जाईल. मी त्याला म्हणते निघ माझ्या घरातनं. तर या टाईप काहीतरी असतं. बट ते तिथे माझं नाव असणार आहे फर्स्टला, मग निखिलचं असणार आहे. छान गोष्ट आहे माझ्यासाठी ती. आय होप ते घर लवकर व्हावं म्हणून इथे आम्ही खूप जास्त फर्निश नाही केलंय. तो कॉट आणि ते जे कपाट पण आहे ते पण लिटरली आम्ही जवळजवळ 2-2.5 वर्ष सुटकेसमध्ये कपडे ठेवलेले होते. आम्ही तसे ते खूप कमी कपडे होते आमच्याकडे. तेवढेच काढायचो, तेवढेच परत ठेवायचो. खूप हाल होते. धुतल्यानंतर कपडे कुठे ठेवायचे. माझ्याकडे एक लॉन्ड्री बॅग होती त्याच्यात मी ठेवायची. बट कोविडमध्ये पण आमचं असं झालं की चल निखिल सामान खूप वरती पडतंय कारण आमचे बरेच भांडे वगैरे पण असे होते की जे वरती पडून राहायचे किंवा काही सामान एखाद्याचं बॉक्स काही पण वरती असायचं. मग ते बरोबर नव्हतं वाटत. मग आम्ही ते कॉट आम्ही झोपायसाठी नाही तर कॉट आम्ही खास त्याच्यात स्टोरेज असतं म्हणून घेतला होता. तसा कॉट झाला, कबड झालं, किचन झालं. सोफा तर तुम्ही बघत असाल. सोफा तर आता आय थिंक मी 6 महिन्यापूर्वी घेतलेला आहे. तर सगळं छान छान चालू आहे. पुढे पण सगळं छान छान चालू देऊयात. आता तर सध्या तुमच्यामुळे मला अजून प्रगतीची दिशा दिसते माझ्या पुढे. तर असा काही होता आपला व्लॉग. मी जे काही बोलते ते काय स्क्रिप्ट लिहून नाही बोलते, अगदी जे मनात आलंय ते बोलते कारण माझा खूप इमोशनल कनेक्ट आहे ह्या घराशी पण आणि ते जे न झालेलं घर आहे त्याच्याशी पण. त्याच्यामुळे जेव्हा मी याच्याबद्दल बोलते तेव्हा मला असं वाटतं की बोलतच राहावं. बट ठीक आहे, जे काही आहे ते असं आहे. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखिलला, आमच्या दोघांच्या फॅमिलीलाच. आणि सध्या व्लॉग्सला खूप छान रिस्पॉन्स आहे आणि ते बघून मला पुन्हा काहीतरी शूट करावं असं वाटतं. मला उगाचच काय कामाचे व्लॉग नाही शूट करायचे, पण असं काही इंटरेस्टिंग असेल तर मला ते आवडतं शूट करायला. जसं की आपला आजचा व्लॉग होता. मी खूप बडबड करतेय बट ठीक आहे. आज पुरतं एवढंच. भेटत पुढच्या व्लॉग मध्ये. डू सपोर्ट आणि बस बाय.